नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। चला, दुर्जनासी करी साहे, तोही लाहे दंड हे, शिंदळीचा कुंटनी वाटा, संग खोटा खोट्याचा, येर येरा कांचनी भेटे, आगी उठे तेथुनी, तुका म्हणे कापू नाके, पुढे आणिके शिकविती। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून महाराज म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये दुर्जनाचा संग हा त्यागला पाहिजे। कारण दुर्जनाचा जर आपल्याला संग घडला तर त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो तर त्याचंच वर्णन या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे। बघा, दुर्जन कोणाला म्हटलं जातं की शास्त्राने ज्या कर्माचा निषेध केलेला आहे तर असे कर्म जो करतो तर त्या कर्माला निषिद्ध कर्म असं म्हटलं जातं। काय? त्यालाच दुष्कर्म असं म्हटलं जातं। मग शास्त्राने काही काही गोष्टी आपल्याला नियम बांधून दिलेले आहेत, तर त्या नियमाच्या बाहेर जाणे, मग शास्त्र सांगते की मुख्य 5 महापाप सांगितलेले आहेत। काय? तर त्याच्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आपण ऐकलं असेल की ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गर्वंगनागम महांती पातकान्याहु संसर्गश्चापिते सह, की ब्रह्महत्या सुरापानम, की ब्रह्महत्या म्हणजेच काय की एखाद्या ब्राह्मणाची आपल्याकडून हत्या होणे यालाच काय म्हणतात? ब्रह्महत्या म्हटल्यास गेलेलं आहे। शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ब्राह्मण कसा जरी असला तर तरी त्याची हत्या करू नये, हे का नाही? कारण ब्रह्महत्या, त्याची हत्या केल्याने आपल्याला ब्रह्महत्येचं पातक लागत असतं, हे का नाही? श्रीमद भागवतामध्ये आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की इंद्राकडून ब्रह्महत्या घडली होती, हे का नाही? तर इंद्राला सुद्धा ब्रह्महत्येचं पातक लागलं, हे का नाही? आणि मग ती ब्रह्महत्या वाटून घेण्यात आली, हे का नाही? पृथ्वीने ब्रह्महत्या वाटून घेतली, नंतर जलाने ब्रह्महत्या वाटून घेतली, वृक्षाने ब्रह्महत्या वाटून घेतली, आणि स्त्रीने सुद्धा काय ब्रह्महत्या वाटून घेतली, है का नाही? म्हणून म्हटले ब्रह्महत्या कशी वाटून घेतली? कारण इंद्राने काही सामान्य ब्राह्मणाची हत्या केली नव्हती, तर स्वतःच्या गुरुचीच हत्या केली होती आणि त्याच्यामुळे त्याला ब्रह्महत्येचं पातक लागलं।
पहिली ब्रह्महत्या पृथ्वीनं वाटून घेतली. तर पृथ्वीने कशी ब्रह्महत्या वाटून घेतली? तर पृथ्वीनं सांगितलं की इंद्रा, की बाबा मी तुझ्या ब्रह्महत्येमध्ये सहभागी होते, परंतु माझं एक काम तुला करावं लागेल. म्हटले काय? की जर पृथ्वीवरती गड्डा पडला तर तो गड्डा कायमस्वरूपी तसा राहायला पाहिजे नाही, तर तो गड्डा बुजला पाहिजे. म्हणून आपण पाहतो की तुम्ही किती गड्डे करून ठेवा, हे का नाही, तर ते गड्डे जसे तसे राहतात का? नाही. नंतर त्या ठिकाणी जलाने ब्रह्महत्या वाटून घेतली. मग जलामध्ये कोणत्या रूपाने ब्रह्महत्या राहते? तर पाण्यावरती जो फेस येतो का नाही, फेस, तर तो फेस म्हणजेच ब्रह्महत्या आहे. काय? आणि म्हणून कधी जर पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहायचो, कुठे नाल्यामध्ये वगैरे, कुठे नदीवर नाल्यावर आपण पाणी प्यायला गेलो की जुने लोक अगोदर पाणी असे वारून मग त्या ठिकाणी पाणी प्यायचे. म्हणजे त्या पाण्यामध्ये जर त्या ठिकाणी फेस आला असेल, काही आला असेल, तर ती काय आहे? ब्रह्महत्या आहे. नंतर वृक्षाने ब्रह्महत्या वाटून घेतली. मग म्हटले वृक्षामध्ये कुठे ब्रह्महत्या राहते? तर वृक्षाला जो डिंक येतो, डिंक, तो डिंक म्हणजेच ब्रह्महत्या आहे. आणि तुम्ही डिंकाचे लाडू करून खाता. काय? मग साधू, सत्पुरुष, वैष्णव त्या ठिकाणी डिंक, काही काही लोक भोजनामध्ये सुद्धा डिंक वापरतात, पण वैष्णव डिंक का खात नाहीत? संन्यासी लोक डिंकाचे लाडू का खात नाहीत? कारण त्या लाडूमध्ये, म्हणजे त्या डिंकामध्ये ब्रह्महत्या आहे का नाही? म्हणून आता ध्यानात ठेवा, आता माहीत झाल्यावर जर खाल्ले तर मग तुम्हाला काय होईल? ब्रह्महत्या तुमच्या अंगात घुसल, म्हणजे तुम्ही त्या पापामध्ये सहभागी झाले असा त्याचा अर्थ होतो. जोपर्यंत आपल्याला एखाद्या विषयाचं ज्ञानच नाही, तोपर्यंत चुकीनं जर तुमच्याकडून ते पातक घडलं तर तुम्हाला कमी त्याचे दोष लागतील, पण ते कमी लागतील. पण हे कार्य केल्यानंतर ते माहीत असताना जर तुम्ही ते उपयोगामध्ये घेतलं किंवा वापरलं तर त्याचं तुम्हाला पातक लागणार. आणि म्हणून तुम्हाला जर असं वाटत नसेल किंवा आपल्याला ब्रह्महत्या आपल्या अंगात आली तरी चालते, तर खुशाल खा, आमचं काय म्हणणं. म्हणून वृक्षामध्ये जे डिंक आहे तर त्या डिंकामध्ये सुद्धा ब्रह्महत्या राहते. आणि चौथं सांगितलं काय? की स्त्री, नारीमध्ये सुद्धा ब्रह्महत्या राहते. म्हटले नारीमध्ये तुम्ही म्हणसाल आम्ही काय वेडे आहे काय? नाही. तर तुमच्यामध्ये ब्रह्महत्या कशा रूपाने राहते? तर जो मासिक धर्म तुमचा राहतो, म्हणून मासिक धर्माच्या वेळी तुम्हाला कशाला शिवायला चालत नाही. पण आजच्या काळामध्ये आपण पाहतो, शहरांनी जातो तर तिथे काही हे पाळतच नाहीत, आहे का नाही? पण त्याचा जो परिणाम आहे तो त्या ठिकाणी मात्र त्यांच्या जीवनामध्ये निश्चित पाहायला मिळतो. म्हणून आजही ग्रामीण भागामध्ये आपण गेलो तर आजही त्या ठिकाणी जे 4 दिवस असतात, है ना, किती असं मला माहित नाही बरं किती, जे काय असतील मासिक धर्माचे जेवढे दिवस असतात, तर त्या दिवसाला त्या ठिकाणी कोणत्याच कार्यामध्ये केवळ पाणी सुद्धा तुम्हाला स्पर्श करायला चालत नाही. आणि म्हणून जर त्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या घरच्यांना स्वयंपाक करून खाऊ घातला किंवा ते नियमच पाळले नाही, तर त्या रूपाने ब्रह्महत्या त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करते. म्हणजे शास्त्र हे सूक्ष्म आहे. काय? केवळ ही ब्रह्महत्या झाली, आपला जो वेळ कमी, तर ब्रह्महत्या शास्त्रकाराने सांगितलं की ब्रह्महत्या सुरापानम, की महापापामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की ब्रह्महत्या आपल्याकडून घडू नये.
आणि एखाद्या वेळेस जर कदाचित ब्रह्महत्या तुमच्याकडून घडली तर मग त्याला काय उपाय आहे? तर बाबा पाठामध्ये सांगायचे, म्हटले जुन्या काळामध्ये अशी प्रथा होती की एखाद्याकडून चुकीने ब्रह्महत्या घडली तर मग त्याला काय नेमकं प्रायश्चित्त म्हणून काय भोगायचं? तर सांगायचे की बिब्याचं जे तेल राहतं की नाही, तर बिब्याच्या तेलामध्ये पांढरा वस्त्र बुडवायचं. कशामध्ये? गोट्याचं तेल म्हणतो आपण त्याला. त्या बिब्याच्या तेलामध्ये पांढरं वस्त्र बुडवायचं आणि जोपर्यंत ते जे वस्त्र आहे, तो जो झेंडा म्हणा त्याला साधं भाषेमध्ये, तर ते वस्त्र जोपर्यंत पांढरं शुभ्र होत नाही तोपर्यंत भ्रमंती करत राहायचं. काय किती अवघड प्रायश्चित्त आहे. आणि म्हणून एवढी त्या ठिकाणी ब्रह्महत्या महापाप सांगितलेलं आहे. नंतर दुसरं सांगितलं ब्रह्महत्या सुरापानम, की सुरा म्हणजेच काय? दारू पिणं. हे सुद्धा महापाप सांगितले. मग तुम्ही म्हणसाल की दारू ही बी सुद्धा कशातून निघली होती? काय अहो, जे दारुडे असतात ते कारण सांगतात की नाही महाराज, अहो ही तर काय. तर समुद्र मंथन ज्यावेळेस झालं तर त्यावेळेस काय निघाली होती? सुरा निघाली होती. आणि भगवंताने अमृत देवतांना पाजलं आणि मदिरा कोणाला पाजली? दैत्यांना. ऐक नाही. म्हणून जे दारू पिणारे ते कोण झाले? मग बोला, कोण झाले? तुम्ही पित नाही ना, मग बोलत जा ना. कोण झाले? दैत्य झाले. आणि म्हणून मदिरा पान करणं हे सुद्धा महापाप सांगितले. नंतर स्तेयम. स्तेयम म्हणजे बघा, चोरी करणं. चोरी करणं सुद्धा काय आहे? महापाप आहे. है का नाही? म्हणून आपलं जसं असेल तशा परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. दुसऱ्याच्या वस्तू घेऊन किंवा चोरी करून त्याच्यामध्ये जर तुम्ही समाधान मानत असाल तर शास्त्र म्हणते की ते सुद्धा एक महापाप आहे. म्हणून चोरी कधी करायची नाही. आणि एखादा जर व्यक्ती चोरी करत असेल आणि तुम्हाला माहीत असेल आणि तुम्ही जर त्याची चोरी लपून ठेवत असाल तर त्या पापामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झाले म्हणून समजायचं. आहे का नाही? म्हणून चोरी करणं सुद्धा महापाप सांगितलंय. नंतर चौथं सांगितलं गर्वंग नागम. म्हटले काय? की गुरु पत्नीचं तिच्यासोबत व्यभिचार करणं हे महापाप सांगितले. आपल्याला एक अभंग येऊनच गेला तुकोबारायांचा की परविया नारी माऊली समान. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, आपण चिंतन पाहून गेलो त्या अभंगावर की पर नारीला आपण कसं पाहिलं पाहिजे? माऊली समान पाहिलं पाहिजे, रखुमाई समान पाहिलं पाहिजे. आणि ते शास्त्रकारांनी सांगितलं की हे 4 महापाप सांगितले. कोणते कोणते? ब्रह्महत्या, सुरापान, नंतर स्तेयम म्हणजे चोरी करणं, आणि चौथं सांगितलं गुरु स्त्रीशी व्यभिचार करणं. हे 4 महापाप सांगितले. आणि म्हटले आता 5वं महापाप कोणतं आहे? तर सांगतात की संसर्ग चापिते सह, की या 4 महापाप करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यामध्ये जो राहतो
तर त्याला सुद्धा पापी म्हटल्या जातं. पहा, नुसतं त्यांची संगती घडली तरी सुद्धा तुम्ही त्या पापामध्ये सहभागी होता. आणि तेच आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की हे जे एवढेच 4 पाप नाहीत, पाप तर अजून कित्येक असतील, पण तुकोबाराय म्हणतात की असे जे पाप करणारा आहेत तर त्याला काय म्हटलं पाहिजे? दुर्जन म्हटलं पाहिजे. आणि मग दुर्जन, अशा दुर्जनाला दुष्ट कृत्य करण्यामध्ये दुर्जनाशी करी साहे तोही लाहे दंड हे. तर तुकोबाराय म्हणतात की अशा पाप कृत्यामध्ये, पाप करण्यासाठी जो एखादा व्यक्ती जर दुर्जनाला सहाय्य करत असेल तर महाराज म्हणतात तोही त्या दुर्जनाप्रमाणे शिक्षेला पात्र ठरतो. आहे का नाही? म्हणून ध्यानात ठेवा, कोणी जर वाईट काम करत असेल तर त्या वाईट कामामध्ये त्याला आपण सहभागी व्हायचं नाही. पुढे तुकोबाराय दृष्टांत देतात की शिंदळीचा कुंटणी वाटा, संग खोटा खोट्याचा. पहा, दृष्टांत असा दिलेला आहे की एखादी, उदाहरण तुकोबारायांनी कसं दिलं बघा, की एखादी गणिका आहे. गणिका शब्दाचा अर्थ काय होतो? एखादी वेश्या आहे. तर त्या गणिकेला तिच्या सानिध्यामध्ये जर एखादी स्त्री राहत असेल तर तुकोबाराय म्हणतात की तिला वेश्याचार कसा शिकवायचा, हे करायचा, हे शिकवण्याची गरज राहत नाही. तर केवळ तिच्या सानिध्यामध्ये, त्या गणिकेच्या सानिध्यामध्ये राहिल्याने त्या स्त्रीला सुद्धा ती तो मार्ग स्वीकारण्यासाठी शिकवत असते. कारण वाईट संग माणसाला वाईट मार्गाने नेत असतो. म्हणून शास्त्रकार सांगतात दुस्संग सर्वथैव त्याज्य, की दुस्संग माणसाने सदैव त्यागला पाहिजे. एक नाही. म्हणून एका अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात दुर्जनाचा भला नोहे अंग संग, की दुर्जनाचा अंग संग भला नोहे, की दुर्जनाचं सानिध्य सुद्धा चांगलं नाही. मग म्हणून अशा दुर्जनापासून तुकोबारायने या वेश्येचं या ठिकाणी उदाहरण दिलं. म्हटले त्या चांगल्या स्त्रीला सांगायची गरज नाही, फक्त ती सानिध्यामध्ये राहिली तर ती सुद्धा बिघडून जाते. म्हटले का? कारण दुष्टाची संगती घडल्यामुळे. पुढे त्या ठिकाणी पुन्हा उदाहरण देतात, येर येरा काचनी भेटे आगी उठे तेथुनी. पुढे दुसरं उदाहरण दिलं तुकोबारायांनी, ज्याप्रमाणे की बघा अग्नीचा जो शोध आहे तर हा आजच्याच काळामध्ये लागला असं काही नाही, की पूर्वीच्या काळापासून अग्नीचा शोध लागलेला होता. की काष्टाला काष्ट घासलं की त्याच्यापासून काय निर्माण होतो? अग्नी निर्माण होतो. म्हणून ज्या ठिकाणी वैदिक पद्धतीने यज्ञ यागादिक क्रिया केल्या जातात, कर्म केल्या जातात, तर आजही त्या ठिकाणी यज्ञामध्ये जो अग्नी ठेवला जातो, स्थापन केला जातो, तर तो डायरेक्ट माचीसनं पेटून करत नाहीत, तर त्याच्यासाठी अग्नी काष्टावर काष्ट घासून मग त्याच्यावर तो रुई पेटवला जातो. त्या रुईपासून मग अग्नी गौरी पेटवल्या जाते. मग त्या ठिकाणी
कुंडातला अग्नी प्रवाहित केला जातो. तर तुकोबाराय दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे एर येरा कांचनी भेटे आगी उठे तेथुनी, की जसे दोन लाकडांच्या घर्षणापासून अग्नी निर्माण होतो, त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की दोन दुष्ट जर एकत्र आले तर दोघांनाही सुद्धा भयंकर दुःख भोगावं लागतं. काय? कारण दुष्टाची संगती माणसाला सदैव दुःख देणारी असते आणि सज्जनाची संगती माणसाला सदैव सुख देणारी असते. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की दोन दुष्ट एकत्र आले. अहो, सज्जनाच्या पंक्तीमध्ये गेले तर दोन चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात. काय? आणि गाढवाच्या संगतीला गेलं तर मग दोन लाता खायला भेटतात, आहे की नाही? सज्जनाच्या संगतीत दोन बाता आणि गाढवाच्या संगतीत दोन लाता. मग आता तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी ऐकायच्या का गाढवाच्या लाता खायच्या, हे कोण ठरवायचं? आपण ठरवायचं. म्हणजे तेच तुकोबाराय सांगतात की बाबांनो, की दुर्जनाची संगती सदैव आपण त्यागली पाहिजे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कापू नाके पुढे आणिके शिकविती. तुकोबाराय म्हणतात की आम्ही दुष्कृत्यात सहाय्य करणाऱ्यांची नाकं कापून टाकू, त्यांना दंड शिक्षा करू, त्यामुळे इतरांना सुद्धा दुष्ट कृत्य करण्याविषयी ते शिकवणार नाहीत. हा बघा, नाक शब्द या ठिकाणी का वापरला असेल? बाकी कान म्हणायचं होतं, जीभ म्हणायचं होतं, डोळे म्हणायचे होते, पण नाकच का म्हटलं, असाही प्रश्न होईल की नाही? बघा, रामायणामध्ये असा प्रसंग आला की ज्यावेळेस जी शूर्पणखा आहे की नाही, शूर्पणखाच की नाही, अहो शूर्पणखा का तिचं नाव पडलं माहितीये? अहो, जिचे नख सुपासारखे होते. बऱ्याच लोकांना नख वाढवायची सवय असते की नाही, मग जिचे नख असे असे वाढले, समजायचं तिचं नाव काय ठेवायचं मग? शूर्पणखा. अहो, सुपासारखे नख, हा मजाकीचा भाग झाला. पण ती शूर्पणखा ज्यावेळेस भगवान श्री रामचंद्र प्रभू दंडकारण्यामध्ये असताना भगवान श्री रामचंद्राकडे गेली आणि रामचंद्राकडे गेल्यानंतर ती चांगलं सुंदर रूप धारण करून गेली बर का. काय? आणि भगवान श्री रामाला म्हणते की रामा, अरे तो सम पुरुष आणि मो सम नारी. अरे रामा, या विधात्याने तुझ्यासारखा पुरुष आणि माझ्यासारखी नारी जगात दुसरी निर्माणच केली नाही. आणि मला असं वाटतंय की आपण दोघांनी लग्न करावं. आता रामाने सांगितलं, म्हटले बघा आई साहेब, अहो आम्ही एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे आणि आमचं अगोदरच लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे दुसरं लग्न करू शकत नाही. म्हटले बघा, आमचा तो दुसरा तिकडं भाऊ आहे ना, तो मात्र अजून कुवारा आहे, त्याच्याकडे जर तुम्ही गेले तर त्याच्यासोबत तुमचं काम जमू शकतं. आता लक्ष्मणाकडे गेली, लक्ष्मणाने तिकडून नाकारलं, पुन्हा रामाकडे आली, पुन्हा रामाने नाकारलं, म्हणजे तिकडे जा, इकडे या, तिकडे जा, तिकडे या, असं असं करता करता तिला असा राग आला. आणि मग राग आल्यानंतर ती म्हणाली, तुम्ही दोघंही मला खेळवता का, असं बोलू लागली जोऱ्या जोऱ्याने, हे का नाही. आणि मग
तिनं तिचं असली जे राक्षस रूप होतं त्या राक्षस रूपामध्ये आली आणि म्हटले, आता तुम्ही जर माझ्यासोबत लग्न केलं दोघांना खाऊन टाकते मी. जशी राक्षस रूपामध्ये आली तशीच लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापून घेतला म्हणतात. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की नाकच का कापलं, तर सांगतात की आपलं जे नाक आहे तर हे नाक म्हणजे सौंदर्याचं एक प्रतीक आहे. नाक म्हणजे मर्यादेचं एक प्रतीक आहे. नाक म्हणजे एक तुमच्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. अहो, एखाद्या घरातला तुमचा मुलगा असतो किंवा कोणी असतं, मुलगी असते, एखाद्या वेळेस त्यांनी तुमच्या मनाव्यतिरिक्त जर वाईट काही कामं करायला लागले तर तुम्ही काय बोलताना काय म्हणता व्यवहारामध्ये, अरे यानं आमचं नाक कापलं. काय आता आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही समाजामध्ये, असं बोलता की नाही व्यवहारामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे कापून नाके पुढे आणिके शिकविती, की या दुष्टांचं नाकच आम्ही कापून टाकू. म्हणजेच काय की त्यांना या वाईट कर्म करण्यापासून रोखू. वाईट कर्म तुम्ही करू नका, म्हणजे यांना शिक्षा झाली, यांना दंड मिळाला, म्हणजे दुसरे लोक सुद्धा वाईट काम करणार नाहीत. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, अशा दुर्जनाच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहाल तर तुम्ही सुद्धा दंडाचे अधिकारी व्हाल. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.